नमस्कार, मी तुमची होस्ट ऋतुजा. मला डॉक्टरांना असं विचारायचं होतं की टार्गेट बेस्ड वेट लॉस असं काही असतं का? म्हणजे 1 महिना माझ्याकडे आहे तर मी एका महिन्यात किती किलो वजन कमी करू शकते? किंवा आता माझ्या अनेक मैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणी गोष्टी ट्राय करतात. सो तिचं 7-8 किलो वजन कमी झालं, माझंही तेवढंच होईल आणि माझं पण मग तेवढंच होईल का? असं असतं का? हा प्रश्न आहे. हा बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न आहे की एका महिन्यामध्ये साधारण किती वजन कमी होईल, बरोबर, किंवा किती वजन कमी केलं पाहिजे, किंवा समजा कोणाच तरी अमुक तमुकचं इतकं कमी झालं तर मग माझंही तेवढं होईल का, अशी कंपॅरिझन किंवा अशी शंका बऱ्यापैकी लोकांना येते. सो त्याचं उत्तर हे आहे की टार्गेट बेस्ड किंवा एक फिक्स टार्गेट असं कुणाचंही नसतं. म्हणजे आजवरचा अनुभव असा आहे की साधारण 1 महिन्यामध्ये किती वजन कमी होऊ शकतं, तर जेवढे तुम्ही ओव्हरवेट आहात, म्हणजे जितकं तुमचं वजन तुमच्या आयडियल वेटपेक्षा जास्त आहे त्या ओव्हरवेटच्या साधारण 10 ते 20% वजन एका महिन्यामध्ये तुम्ही कमी करू शकता. अच्छा. आता हे फिगरमध्ये जर बोलायचं झालं तर समजा एखाद्याचं वजन 80 किलो आहे, बरोबर, आणि त्याचं वजन खरं तर आयडियली हवं 60 किलो. बरोबर. सो 80 वजा 60 म्हणजे तो ओव्हरवेट किती झाला, त्याचं किती वजन जास्त आहे, तर 20 किलोचा डिफरन्स आहे. तर 20 किलोमध्ये एका महिन्याला त्याचं किती वजन कमी होऊ शकतं, तर 20 किलोच्या 10% झालं 2 किलो, आणि 20% झालं 4 किलो. बरोबर. म्हणजे तो 20 किलो ओव्हरवेट असलेला माणूस साधारण अंदाज आहे. हा व्यक्तिपरत्वे त्याचे रिझल्ट्स वेगवेगळे होऊ शकतात, रिझल्ट्स व्हॅरी करतात, पण एक जनरल अंदाज असा आहे की जेवढं तुम्ही ओव्हरवेट आहात, जितकं तुमचं वजन ठरलेल्या वजनापेक्षा जास्त आहे त्याच्या 10% कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 20%. अच्छा. म्हणजे 20 किलो ओव्हरवेट असलेला माणूस किती वजन एका महिन्यामध्ये लूज करू शकतो, तर 2 किलो किंवा 4 किलो, म्हणजे 2 ते 4 या दरम्यान काहीतरी व्हायला. म्हणजे प्रत्येकाचं वेगळं, म्हणजे किती किलो असं नसतं, हे कधीच फिक्स नसतं. अच्छा. पण किती पर्सेंट याचा आपण साधारण अंदाज घेऊ शकतो. एखादा 50 किलो ओव्हरवेट असलेला माणूस आहे तर 50 किलोच्या जर समजा 10% काढलं तर 5 किलो, आणि 20% काढलं तर 10 किलो. म्हणजे 50 किलो ओव्हरवेट असलेला माणूस एका महिन्यामध्ये किती वजन लूज करू शकतो, तर 5 ते 10 किलो. बरोबर. माझ्याकडे एक आयडियल केस होती, 160 किलो वजनाचा मुलगा. बापरे. आणि 160 वरनं त्याला आम्हाला आणायचं होतं 100 वरती, 60 वरती आणायचं. उंचीनुसार त्याला 60 वरती आणायचं होतं. त्या मुलाचे आम्ही 3 महिन्यामध्ये 32 किलो वजन कमी केलं. बापरे. 3 महिन्यात 32 किलो हा आकडा ऐकायला फार मोठा वाटतो, किंवा एखाद्याला अत्यंत म्हणजे अविश्वसनीय असं काहीतरी वाटेल, पण आयडियली बघितलं तर त्याने एका महिन्यामध्ये किती किलो वजन लूज केलंय, किती पर्सेंट किलो वजन लूज केलंय, तर ते 10% हेच त्याचं उत्तर आहे. ओके. सो किती किलो याच्याकडे बघण्यापेक्षा तुमच्या ओव्हरवेटच्या किती पर्सेंट याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे प्रत्येकाचं उत्तर मागे पुढे होऊ शकतं. समजा एखादा नॉर्मल माणूस आहे, किंवा ज्याला दुसरा कुठलाही त्रास नाही, किंवा ज्याने अगदी डेडिकेशनने सगळं केलं आहे, तर तो अप टू 20% पण वेट लॉस करू शकतो एका महिन्यामध्ये. पण साधारण एक 10 ते 20%, 10, 15, 12, 13, 14 यापैकी कुठेही जरी असाल तरी तुमचं वेट लॉस व्यवस्थित होत आहे असं समजा. ज्यांचं 10च्या खाली होत आहे त्यांनी समजावं काहीतरी चुकतंय, किंवा कुठेतरी आपण कमी पडतोय. सो दुसऱ्याने कुणीतरी तितकं वजन कमी केलं म्हणून माझंही वजन तेवढं कमी होईल असं काही नाही. मुळात एक लक्षात घ्या की देर इज नथिंग लाईक अ फास्टर वेट लॉस. एक्झॅक्टली. घाईने किंवा लवकर माझ्याकडे पुढच्या महिन्यात लग्न आहे आणि मला एकदम एका महिन्यामध्ये 5 किलो 10 किलो, आणि मार्केटमध्ये ही सगळं करून देणारी किंवा क्लेम करणारी माणसं आहेत. एक्झॅक्टली. की एका महिन्यात इन्स्टंट वेट लॉस, 8 दिवसामध्ये 7 किलो वजन कमी करा. तुम्ही युट्यूबवरती बघा तर 10 दिवसात 20 दिवसामध्ये 7 किलो वजन कमी करण्याच्या टिप्स देणार आहे. सर्रास टिप्स वाटतायत लोक. हो, अगदी. फ्रूट डाएट करा, ज्यूस करा, लिक्विड डाएट करा, हे करा, ह्या सगळ्या गोष्टी ह्या टेम्पररी ठरतात. एक्झॅक्टली. सो देर इज नथिंग लाईक अ सस्टेनेबल वेट लॉस. सस्टेनेबल जर वेट लॉस करायचा असेल तर तुम्हाला त्याच मार्गाने जावं लागतं. लॉंग टर्म रिझल्टच नाही. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही कुठलं तरी पर्पज धरून एक 2-4 किलो वजन कमी करणं ठीक आहे, तेही तेवढ्या पुरतंच आहे.
बरोबर आहे. पण त्यानंतर म्हणजे मी तेच म्हणतो की मी कधीही फास्टर वेट लॉसचा क्लेम करत नाही. बरोबर आहे. मी जो वेट लॉस तुम्हाला करून देणार आहे तो कायमस्वरूपी शाश्वत टिकणारा वेट लॉस आहे. सो फास्टर वेट लॉस किंवा घाईघाईने वेट लॉस करणाऱ्यांना खरं तर माझं सांगणं आहे की खरोखर हा प्रोग्राम तुमच्यासाठी नाही. ज्यांना सस्टेनेबल वेट लॉस हवा, कायमस्वरूपीचा वेट लॉस हवा आणि ज्यांची त्याच्यासाठी मेहनत घेण्याची तयारी आहे, अशा सगळ्या लोकांनी नक्की यावं, त्यांना नक्की फायदा होईल. सो सगळ्यांना कळलंच असेल की प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल रिझल्ट हा वेगळा असतो. तुम्ही ते किती डेडिकेशनने करता, किती कन्सिस्टंटली तुम्ही रेग्युलरली ते फॉलो करताय, त्यावरच तुम्हाला तुमचा लॉंग टर्म रिझल्ट हा मिळू शकतो. भेटूयात पुढच्याच अशा एका नवीन एपिसोडमध्ये.